नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 4:30 वाजता बेळगाव शहरात भीषण अपघात झाला. सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार सुनील दिलीप देसाई वय 42 राहणार कापोली खानापूर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरपीडी सर्कलहून गोवा वेस्टकडे जाणाऱ्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने सुनील देसाई यांच्या स्प्लेंडर दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकने त्यांना चिरडले आणि त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली वाहतूक आणि गर्दी यामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असणं ही गंभीर बाब असून वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यापुढे असे अपघात टाळण्यासाठी शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी आता अधिक तीव्रतेने केली जात आहे. बेळगाव शहर व उपनगरातील विविध गणेश मंडळांनी यंदा भव्य आणि कलात्मक देखावे साकारले असून त्यांचे आकर्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गणपती विसर्जनाला अवघे 2 दिवस उरले असल्यामुळे दर्शन व देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. रविवारपासूनच शहरातील प्रमुख मार्ग, मंडप परिसर आणि चौक भाविकांनी फुलून गेलेत. मंगळवारपासून रस्त्यांवर भाविकांची सतत ये-जा सुरू असून रात्री उशिरापर्यंत उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. हे उत्साहाचे चित्र केवळ शहरापुरते मर्यादित नाही. उपनगरातील तसेच ग्रामीण भागातील गणेश भक्तही देखावे पाहण्यासाठी शहरात दाखल होत आहेत. विविध सामाजिक, ऐतिहासिक, पर्यावरणपूरक तसेच पौराणिक विषयांवर आधारित देखावे नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील काही मंडळांनी साकारलेले लक्षवेधी देखावे गर्दी खेचत असून त्या ठिकाणी सतत भाविकांची रीघ लागलेली दिसत आहे. मंडपातील रोषणाई, पार्श्वसंगीत आणि सर्जनशील सजावट यामुळे भक्तीचा आणि सौंदर्याचा संगम अनुभवता येतो आहे. नार्वेकर गल्ली बेळगाव येथे घरात लागलेल्या आगीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये सुप्रिया बैलूर वय 78 राहणार नार्वेकर गल्ली बेळगाव यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच लोकांनी एकच गर्दी केली. काही लोक मदतीसाठी पुढे सरसावले. तोपर्यंत सुप्रिया बैलूर या गंभीररित्या भाजून जखमी झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली व घरात आगीच्या भक्ष्यस्थानी अडकलेल्या सुप्रिया बैलूर यांना बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुप्रिया बैलूर या वैश्यवाणी समाजातील प्रतिष्ठित नागरिक होत्या. वैश्यवाणी महिला समाजाच्या विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यांना एक मुलगी असून ती मध्य प्रदेशामध्ये वास्तव्यास असल्याने सुप्रिया एकट्याच घरी राहत होत्या. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून आगीचं निश्चित कारण शोधण्यात येत आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून बेशिस्तरित्या वाहन पार्किंग केल्या जात असल्याचं चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे. संपूर्ण परिसरात वाहने जिथे तिथे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. शिस्तबद्ध पार्किंगसाठी पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडूनच नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून केला जातोय. वाहने चुकीच्या पद्धतीने लावल्यानं रस्त्यावर गर्दी निर्माण होत आहे आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. अनेक वेळा याकडे लक्ष वेधूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या बेशिस्तपणावर त्वरित कारवाई करून एक समान नियम सर्वांवर लागू करावेत अशी मागणी आता सामान्य जनता करतेय. प्रशासनाने स्वतः उदाहरण अंमलात आणावं आणि मग नागरिकात शिस्तीचा संदेश जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बेळगाव शहरातील शहापूर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला सीसीबी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचे हेरोईन जप्त करण्यात आले आहे. संशयिताचं नाव विनायक रामा चराटकर, राहणार समर्थनगर बेळगाव असं आहे. सीसीबी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महात्मा फुले रोड, शहापूर येथे सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार शहापूर पोलिसांच्या सहकार्याने सीसीबीने छापा टाकत 16 ग्रॅम हेरोईन जप्त केलं. याशिवाय पोलिसांनी आरोपीकडून एक दुचाकी, एक मोबाईल फोन आणि 1,000 रुपये रोख रक्कम असे मिळून सुमारे 76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे हेरोईन मुंबईतील सायन परिसरात राहणाऱ्या अम्मा उर्फ राणी एम या महिलेकडून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सदर कारवाई सीसीबीचे उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. भगवान श्रीरामांच्या कालखंडातील राम सेतू बांधण्यासाठी हनुमंताने वापरलेला पाण्यात तरंगणारा पवित्र दगड कंगराळी खुर्द, तालुका बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच गणेश भक्तांसमोर सादर करण्यात आला आहे. या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे तो वजनाने जड असूनही पाण्यावर तरंगतो आणि याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. गणेशोत्सव मंडळाने खास पाण्याची टाकी तयार करून त्यात हा दगड ठेवला आहे. तसेच नागरिकांना तो उचलून पाहण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की रामायणातील सेतू प्रत्यक्ष पाहणे सर्वसामान्यांसाठी अशक्य आहे. म्हणूनच श्रद्धेने जोडलेला हा पवित्र दगड येथे आणून भक्तांना तो प्रत्यक्ष पाहण्याची संधी देत आहोत. या दगडाभोवती भाविकांची मोठी गर्दी होत असून अनेकांनी या अद्भुत अनुभवाबद्दल समाधान आणि श्रद्धा व्यक्त केली आहे. हिंदू धर्माच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेला हा उपक्रम भक्तांच्या मनात आस्था व भक्तिभाव अधिक दृढ करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हिंडलगा बेळगाव येथील आर्गन तलावाशेजारी वसलेल्या श्री गणपती मंदिरात अनगोळकर कुटुंबियांनी अत्यंत भक्तिभावाने चांदीचा आकर्षक हार अर्पण केला आहे. डॉक्टर ओंकार शिवाजीराव अनगोळकर, डॉक्टर साई शिवाजीराव अनगोळकर आणि डॉक्टर शिवाजीराव अनगोळकर यांच्या वतीने तब्बल 350 ग्रॅम वजनाचा हा चांदीचा हार अर्पण करण्यात आला आहे. या चांदीच्या हाराची कलात्मक निर्मिती बेळगावातील सुप्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी DK हेरेकर ज्वेलर्स यांनी केली असून अत्यंत बारकाईने आणि कलाकुसरीने हाराची घडण करण्यात आली आहे. कारागिरीतील सौंदर्य आणि भक्तिभाव यांचं उत्तम उदाहरण म्हणून हा हार भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनगोळकर कुटुंबियांचा हा उपक्रम केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून स्थानिक कारागिरांच्या कौशल्यालाही उजाळा देणारा ठरला आहे. सणासुदीच्या काळात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देवगिरी येथे भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून अनोळखी चोरट्यांनी तब्बल 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. बाबूराव गुरुनाथ चौगुले यांचे देवगिरी येथील घर बुधवारी सकाळी त्यांच्या अनुपस्थितीत बंद होते. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये घरात कोणी नसल्याची खात्री करून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील कपाट फोडून त्यातील मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील दागिने, हार आदी मिळून सुमारे तब्बल 8 तोळ्यांचे सोने चोरले. सदर चोरीची अंदाजे किंमत सुमारे 8 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेऊन तपास सुरू केला आहे. या धाडसी घरफोडीमुळे नागरिकात खळबळ उडाली असून पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपासून आरोपीला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. शहापूर येथील नवी गल्लीमध्ये बुधवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीच्या धार्मिक कार्यक्रमात पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि महापालिका आयुक्त शुभा बी यांनी विशेष सहभाग घेतला. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्र सहभागी होत सामाजिक ऐक्य व सलोखा यांचं सुंदर उदाहरण सादर केलं. धार्मिक सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या या महाआरती कार्यक्रमामध्ये नगरसेवक रवी साळुंखे, नेताजी जाधव, केतन भाकोजी तसेच महापालिका आणि पोलीस विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शांतता, एकात्मता आणि समाजातील विविधतेतील ऐक्य या मूल्यांचा प्रचार करण्यात आला. विविध धर्मीय लोक एकत्र येऊन महाआरतीत सहभागी झाल्यामुळे परिसरात सौहार्दाचं वातावरण अनुभवायला मिळालं. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून गणपती विसर्जनाला अवघे 2च दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळेस गणपती मंडपांना भेट देणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये विशेष आकर्षण ठरत आहे ते वडगाव येळ्ळूर रोड येथील श्री अष्टविनायक गणपतीचं दर्शन. वडगाव अष्टविनायकचा राजा नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मोठ्या संख्येने भाविक या मंडपात येऊन राजाचे दर्शन घेत असून वातावरण भक्तिमय झालं आहे. महाभारतातील युद्धाचा प्रसंग, कृष्णरूपी गणेश, अर्जुन, भीष्म यांच्यासह मंडपातील सजावट, देखावे आणि रोषणाईचे वैविध्यपूर्ण सौंदर्य भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. सजावटीतून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे उभे करण्यात आले असून यामध्ये पर्यावरण स्नेही संकल्पनांनाही स्थान देण्यात आलं आहे. शहरातील इतर गणेश मंडळांनीही आपापल्या देखाव्यातून सामाजिक एकता, स्वच्छता आणि संस्कृती जपण्याचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. राज्य सरकारने कर्नाटकातील प्रमुख 11 पर्यटन स्थळांवर रोपवे प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली असून यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या प्रकल्पांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिराचा तसेच कोप्पळ जिल्ह्यातील अंजनाद्री पर्वताचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सौंदत्ती यल्लम्मा मंदिर हे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचं एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. त्यामुळे इथे रोपवे सेवा उपलब्ध झाल्यास भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनाद्री पर्वतावरही रोपवे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. या निर्णयामुळे राज्यातील पर्यटन सुविधांचा विकास होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची शक्यता आहे. देशभरात हजारो वर्षांपासून वास्तव्यास असलेला भोवी, बंजारा समाज आणि इतर मागासवर्गीय जातींना अद्याप आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. यामुळे हा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीयदृष्ट्या मागासलेला राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय समाजांना अंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. भोवी बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या समाज बांधवांनी एकजूटता दाखवत धडक मोर्चा काढला. राज्य शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका अनेक भागामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे. मात्र टिळकवाडी या उपनगरातील आरपीडी क्रॉसजवळ काही फळ विक्रेत्यांनी फुटपाथवरच लोखंडी शेड उभारून अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आलंय. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरूनच चालावं लागतं, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. फुटपाथवर फळांचे टोप आणि टेबल ठेवल्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली असून संबंधित अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. वाहतूक आणि नागरी व्यवस्थेचा विचार करता अतिक्रमणावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे, असं मत सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे. माउंट केनिया असोसिएटच्या वतीने शहरातील सरदार्स हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी डीडीपीआय लीलावती हिरेमठ, बीईओ रवी बजंत्री, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडचे सदानंद पाटील,
आनंद कुलकर्णी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे अनेक गरजू विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्या शिक्षण प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. सायकलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणं सुलभ होणार असून शिक्षणासाठीचा मार्ग अधिक सुखद आणि जलद होईल असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल ठरलं असून उपस्थितांनी माउंट केनिया असोसिएट्सच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात शांततापूर्ण आणि सुरळीत गणेश विसर्जन पार पडावं यासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी शहर व उपनगरातील गणेश मंडळांकडून विविध तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यात येणार आहे. विशेषतः कपिलेश्वर, जुना व नवा तलाव या प्रमुख ठिकाणी मनपाने अधिक लक्ष केंद्रित केलं असून सकाळच्या सत्रात 60 अधिकारी व कर्मचारी आणि रात्रीच्या सत्रात 40 अधिकारी व कर्मचारी तैनात असतील असे आयुक्त शुभाभी यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलं आहे. बेळगाव शहरामध्ये गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून दरवर्षी मंडळांची संख्या वाढत आहे. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, मनपा, हेस्कॉम, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभाग एकत्रितपणे समन्वय साधून काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर विसर्जन व्यवस्थेची पूर्वतयारी, रंगीत तालीम, तलाव परिसरातील आवश्यक सुविधा, लाईफ जॅकेट्स, प्रकाश व्यवस्था आदींची पाहणीही करण्यात आली आहे. शांततेत व सुरक्षित वातावरणात विसर्जन पार पडावं यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही मनपाकडून करण्यात आलंय. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी आज अचानक माता बाल रुग्णालयाला भेट देत विविध विभागांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, स्कॅनिंग केंद्र, रक्त तपासणी विभाग तसेच अन्य सुविधा केंद्रांची पाहणी करून रुग्ण आणि नातेवाईकांशी थेट संवाद साधला. रुग्णांकडून काही गंभीर तक्रारी समोर आल्या. बाळंतिणींकडून अनधिकृत रक्कम उकळण्याचा प्रकार, रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव, प्रसूती तज्ज्ञ व स्त्री रोग तज्ज्ञांची अनुपस्थिती तसेच गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालयात पाठवलं जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. तसेच रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आणि रक्त तपासणी तज्ज्ञाचे पद रिकामे असल्याचे लक्षात आल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यादृष्टीने सदर प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिक्कोडी आणि निपाणी परिसरात बनावट नोटांचा प्रसार झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या डोकेदुखीचं आणि आर्थिक नुकसानाचं कारण ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात बनावट नोटा आढळण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बनावट नोटा हातात येऊनही अनेकांना ती बनावट असल्याचं वेळेवर समजत नाही. अनेक वेळा नागरिक बँकेत रक्कम भरताना ही नोट बनावट असल्याचे बँक अधिकारी सांगतात, त्यावेळी त्यांना धक्का बसतो. यामुळे आर्थिक नुकसान तर होतच, शिवाय चौकशी आणि पोलिसी प्रक्रियेची भीती असल्यानं बहुतांश नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत. परिणामी बनावट नोटा वापरणाऱ्या टोळ्यांना अधिकच मोकळं रान मिळतं. या पार्श्वभूमीवर परिसरात बनावट नोटा वापरणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. नागरिकांनी कोणतीही रोख आर्थिक देवाणघेवाण करताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा कळप दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 4 दिवसात 2 महिलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः माने प्लॉट आणि आझाद गल्ली या भागामध्ये रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. 4 दिवसांपूर्वी झरीना नूर मोहम्मद मुल्ला वय 49 राहणार आझाद गल्ली निपाणी या महिला फिरण्यासाठी बाहेर पडल्या असता मोकाट कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतला. तर आज गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास स्वामी मळा येथील रुपाली राजेंद्र शेळके वय 38 यांनाही कुत्र्यांच्या कळपाने चावा घेतल्याची घटना घडली. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शिवाय मुलांना एकटं सोडणं धोकादायक ठरत आहे.
शाळा, मंदिरे, बाजारपेठ आणि कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालल्यानं नागरिक त्रस्त झालेत. या पार्श्वभूमीवर निपाणी नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक सुज्ञ नागरिक व महिला वर्गातून केली जात आहे. नियंत्रणात आणण्याऐवजी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे समस्या गंभीर होत असल्याची टीकाही नागरिकांनी केली आहे. निपाणी शहरात ईद ए मिलाद हा सण शांततेत साजरा करा असे आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता बैठकीत सीपीआय बीएस तळवार यांनी बोलताना व्यक्त केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर उपस्थित होते. शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे. तरी तमाम मुस्लिम बांधवांनी सर्वांनी मिळून हा सण शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. निपाणी शहरामध्ये अनेक सण हिंदू मुस्लिम बांधव शांततेत साजरे करतात. सर्वांनी कायदा व नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं. या बैठकीस निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी तसेच तमाम मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निपाणी शहरात गत महिन्याभरात आंदोलन नगर हुडको कॉलनी येथे चोरट्यांनी बंद घरे फोडली होती. मंगळवारी मध्यरात्री बसवान नगर व श्रीनगर येथील बंद घरे फोडून चोरट्यांनी सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामुळे शहर व उपनगरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की बसवान नगर येथे अच्युत अलगुरे यांचे बंद घराचे कुलूप तोडून दोन्ही तिजोरीतील साहित्य विस्कटून चोरट्यांनी 1 लाखाची रोकड, 2 समया व चांदीच्या वस्तू असा 1.5 लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच श्रीनगर 5वी गल्ली येथे भाडोत्री राहत असलेल्या वैभव बुजरे व व्यावसायिक बलजाराम देवासी आणि महेंद्र देवासी यांचे बंद घरे फोडून चोरट्यांनी रोकड व चांदीचे दागिने असा 1.5 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. अलगुरे व देवासी कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने चोरट्याने ही संधी साधून चोरी केली. सदर घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. नागरिकांनी या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, हवालदार संजय काडगौडर, उमेश माळगे यांनी घटनास्थळी भेट दिली. निपाणी शहर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंडलगा येथील ग्रामपंचायतीमार्फत अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. या कामामध्ये शेडचे रंगकाम, पेवर्स ब्लॉक, विद्युत व्यवस्था, पाण्याची सोय, बसण्यासाठी बाके, सूचना फलक तसेच कचरा कुंडी यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन समारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हित्तलमणी व उपाध्यक्षा चेतना अगसगेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ठेकेदार रमेश कडोलकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सदस्य विठ्ठल देसाई यांनी भविष्यातील विकास आराखड्याची माहिती या कार्यक्रमाप्रसंगी दिली. अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृताच्या कुटुंबातील व्यक्तींनी देखील अंत्यविधी व रक्षा विसर्जन झाल्यानंतर स्वच्छता राखण्यासाठी हातभार लावून कचरा कुंडीचा वापर करावा व स्वच्छता राखावी असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये सदस्य यल्लापा काकतकर, प्रवीण पाटील, अशोक कांबळे, मिथुन उसूलकर, गजानन बांदेकर, डीबी पाटील, सदस्या रेणुका भातकांडे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.